अमेरिकेच्या वॉल्दम शहरामध्ये ब्रँडिस विद्यापीठ नावाने एक विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ 1948 साली स्थापन झालं आणि हे विद्यापीठ स्थापन करण्याच्या पाठीमागचा हेतू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रिन्सिपल्स आहेत. मुळात हे विद्यापीठ कोणी स्थापन केलं तर हे विद्यापीठ ज्यू धर्मीय लोकांनी स्थापन केलं आणि या स्थापन करण्याच्या पाठीमागचा हेतू त्यांनी असा सांगितला की ज्या कालखंडामध्ये यहुदी लोकांसोबत किंवा तिथल्या वांशिक जे काही अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासोबत आणि महिलांसोबत सोशल डिस्क्रिमिनेशन होत होतं त्या काळामध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. यहुदी, वांशिक अल्पसंख्याक आणि महिला यांच्यासोबत डिस्क्रिमिनेशन होऊ नये, त्यांना शिक्षणासाठी समान संधी मिळावी या अनुषंगाने हे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. या विद्यापीठाविषयी माहिती सांगण्याचा हेतू म्हणजे या विद्यापीठामध्ये नुकतीच एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स पार पडली आणि या कॉन्फरन्सचा विषय होता लॉ, कास्ट अँड द पर्स्युएट ऑफ जस्टिस. या विषयाच्या अनुषंगाने ही कॉन्फरन्स पार पडली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या कॉन्फरन्सबद्दल किंवा या विद्यापीठाच्या बद्दल माहिती देण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे या कॉन्फरन्सला कीनोट स्पीकर म्हणून भारताचे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी या कॉन्फरन्सचं कीनोट जे काही भाषण आहे ज्याला आपण बीज भाषण असं म्हणतो, हे बीज भाषण त्यांनी त्या कॉन्फरन्समध्ये दिलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कॉन्फरन्समध्ये भाषण देत असताना धनंजय चंद्रचूड यांनी जे काही विषय निवडला होता तो विषय होता अनफिनिश्ड लिगसी ऑफ डॉक्टर B.R. आंबेडकर. या विषयाच्या अनुषंगाने त्यांनी त्यांचं बीज भाषण दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही जातीच्या संघर्षाविरुद्ध किंवा सोशल डिस्क्रिमिनेशनच्या विरोधामध्ये उभे राहिले त्या अनुषंगाने धनंजय चंद्रचूड यांनी हे भाषण दिलेलं आहे आणि या भाषणामध्ये त्यांनी जे काही संदर्भ वापरलेले आहेत हे संदर्भ देखील आपल्याला आश्चर्यचकित करणारे आहेत. या भाषणामध्ये जे मूळ संदर्भ त्यांनी वापरलेले आहेत ते संदर्भ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लाहोर येथील कॉन्फरन्ससाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे तयार केलेलं भाषण होतं, जी लाहोर कॉन्फरन्स नंतर झाली नाही परंतु ते भाषण छापलं गेलं आणि त्या भाषणाला आपण आज म्हणतो ॲनिलेशन ऑफ कास्ट. या ॲनिलेशन ऑफ कास्ट मधले जे काही संदर्भ आहेत हे संदर्भ धनंजय चंद्रचूड सिंह यांनी त्यांच्या बीज भाषणामध्ये या विद्यापीठाच्या मध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये संदर्भ देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूळ संदर्भ दिलेला आहे तो म्हणजे की बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समाज कसा होता आणि बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये लिहिताना असं म्हटलेलं होतं की मला जर कोणी असं विचारलं की माझा आयडियल समाज काय आहे किंवा आयडियल सोसायटी काय आहे तर मी त्यांना असं सांगेन की माझा जो आयडियल समाज आहे किंवा आयडियल सोसायटी आहे ती आयडियल सोसायटी ही लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि जस्टिस या तत्वावरती उभी असेल. आणि म्हणून हे जे काही संदर्भ आहेत हे संदर्भ धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या कीनोटच्या जे काही स्पीकरचं म्हणून जे काही भाषण केलेलं आहे या भाषणामध्ये त्यांनी याचे संदर्भ दिलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे याचा अर्थ असा होतो की धनंजय चंद्रचूड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिलेशन ऑफ कास्ट हे भाषण वाचलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त ॲनिलेशन ऑफ कास्ट याच्यामधलेच संदर्भ देऊन धनंजय चंद्रचूड थांबलेले नाहीत तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानवादावरती देखील भाष्य केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रिन्सिपल त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी जपले आणि त्या प्रिन्सिपलवरती भारताची राज्यघटना त्यांनी लिहिली, उभी केली, त्याच प्रिन्सिपलवरती बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानवाद म्हणून देखील धनंजय चंद्रचूड यांनी त्या बीज भाषणामध्ये भाष्य केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानवाद हा समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय याच्यावरती कशा पद्धतीने उभा आहे हे देखील या भाषणामध्ये ते सांगायला विसरलेले नाहीत. आणि म्हणून धनंजय चंद्रचूड यांचं जर भाषण आपण ऐकलं, हे भाषण सध्या यूट्यूबलाही उपलब्ध आहे, त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला देणार आहे. याशिवाय इतर जी काही अतिरिक्त माहिती आहे या परिषदेच्या अनुषंगाने तर याची माहिती या विद्यापीठाच्या वेबसाईटवर देखील दिलेली आहे. त्या विद्यापीठाची वेबसाईट देखील मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. कृपया त्या वेबसाईटला एक वेळेस नक्की भेट द्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही विद्यापीठ आहे या विद्यापीठामध्ये च्या ग्रंथालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा देखील या विद्यापीठाने बसवलेला आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या लेहमन लायब्ररीमध्ये ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच पद्धतीनं हा देखील पुतळा या विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये बसवण्यात आलेला आहे. आणि नुकतंच न्यायाधीश चंद्रचूड सिंह यांनी या विद्यापीठातल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला देखील भेट दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती फक्त भारतातच नाही किंवा कोलंबिया विद्यापीठातच नाही तर अनेक विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती कॉन्फरन्स होत असतात.
तुम्ही जर बघितलं तर यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती कॉन्फरन्स होते. त्याच नंतर कॅनडामध्ये असलेली सायमन फ्रेजर युनिव्हर्सिटी आहे, तिथे देखील कॉन्फरन्स होतात. कोलंबिया युनिव्हर्सिटी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. याच्या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेमध्ये जी काही विटवॉटरसरँड युनिव्हर्सिटी आहे जॉहान्सबर्गमध्ये, तिथे देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती कॉन्फरन्स होते. तिथं तर मानववंशशास्त्राच्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांचा विषय अभ्यासला जातो आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 2 ग्रंथावरती त्यांचा जास्त भर आहे. एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला द अनटचेबल्स आणि दुसरा म्हणजे हू वेअर द शूद्राज. या 2 ग्रंथाला त्यांनी मानववंशशास्त्राचा एक प्रमुख ग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे त्यांनी बघितलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती फक्त याच ब्रँडिस विद्यापीठामध्ये नाही तर अनेक विद्यापीठामध्ये परिषदा होत असतात. परंतु या विद्यापीठाचं एक वैशिष्ट्य असंही आहे की कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या नंतर सायमन फ्रेजर युनिव्हर्सिटीने बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांच्या लायब्ररीमध्ये बसवलेला आहे. पण त्याच्यानंतर आता ब्रँड्स विद्यापीठामध्ये देखील हा पुतळा बसवलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती दरवर्षी तिथे एक परिषद होते, आंतरराष्ट्रीय परिषद होते. या वर्षीची ही 6वी परिषद होती आणि या 6व्या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनीच या आंतरराष्ट्रीय परिषदेचं बीज भाषण केलेलं आहे. हे भाषण ही पूर्ण यूट्यूबला उपलब्ध आहे. त्याचा व्हिडिओ त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देणार आहे. शिवाय त्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला याची माहिती पाहायला मिळू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.